हेरगिरी करत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आलेली आहे। सुरक्षा यंत्रणांकडून तिची सखोल चौकशी देखील सुरू आहे। ज्योतीला घेऊन मध्यरात्री 2 वाजता पोलीस तिच्या घरी पोहोचले। तिचे पासबुक, लॅपटॉप, मोबाईल आणि पासपोर्ट सुद्धा पोलिसांनी जप्त केलेला आहे। ज्योतीच्या विरोधामध्ये महत्त्वाचे पुरावे सुद्धा हाती लागल्याची माहिती आहे। याशिवाय ज्योती मल्होत्राच्या YouTube अकाउंटच्या डीपी वरून सुद्धा तपास केला जातोय। जम्मू काश्मीरला जोडणाऱ्या काजीकुंड इथे जाऊन ज्योतीने काय माहिती जमा केली, कोणती माहिती पाकिस्तानला दिली याचाही तपास होतोय। काश्मीरमध्ये तिने कोणकोणत्या ठिकाणी व्हिडिओ तयार केले याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत। ट्रॅव्हल विथ जो या नावाचं YouTube चॅनल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचा पुरावा मिळाला। दिल्लीमधल्या पाक उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या दानिश उर्फ एहसान उर रहीमच्या ती संपर्कात होती। यानंतर या दोघांमध्ये जवळीक देखील वाढल्याचं बोललं जातंय। ज्योती मल्होत्रा एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या सोबत बाली सुद्धा फिरायला गेल्याची माहिती आहे। केवळ इतकंच नाही तर जिथे एकीकडे सर्वसामान्यांना पाकिस्तान, चीन या देशांचा व्हिसा मिळवण्यासाठी घाम गाळावा लागत होता, तिथे ज्योतीला पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा देखील सहजपणे मिळायचा। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीला पाकिस्तानकडून नेमकं काय आमिष देण्यात आलेलं होतं, पाहूयात। आयएसआय अधिकारी नोमान उर्फ जट्टर अनभासोबत बालीची सफर। पाकिस्तानच्या शीख धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंट बोर्डावरती नियुक्ती। पाकिस्तानमध्ये व्हिडिओची परवानगी देत यूट्यूबवरती व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्याचा आमिष। दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिश सोबत खास कनेक्शन। पाकिस्तान आणि चीन या 2 देशांचा व्हिसा अगदी सहजपणे। याच ज्योती मल्होत्राविषयी दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि अशामध्येच ज्योती मल्होत्राच्या अटकेला पाकिस्तानामधून आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल ज्योती मल्होत्रा हिच्या समर्थनासाठी पुढे आली आहे। तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे। हिरा बतूल आणि ज्योती मल्होत्रा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये भेटल्या होत्या आणि यावेळेला दोघींनी सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली आणि एकमेकांना बहिणी असं संबोधलेलं होतं। भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधले संबंध चांगलेच ताणले गेलेले आहेत आणि असं असताना आता यूट्यूबरच्या मुखवट्या पलीकडे असलेल्या हेरांचा एक करून चेहरा समोर यायला लागलाय। ज्योती मल्होत्रासह आतापर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 11 गद्दारांना अटक झालेली आहे। पाकिस्तानच्या आयएसआयला मदत केल्याच्या प्रकरणी ज्योती मल्होत्रासह अनेक जण सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात अडकले। देशाच्या विविध भागांमध्ये कारवाई सुरू आहे। आयएसआय हस्तकांना सध्या बेड्या घातल्या जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।